तर नमस्कार मित्रांनो, मी राम गायकवाड आपल्या डिजिटल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महा-डी-बी-टी अंतर्गत टोकन यंत्र खरेदीसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे. त्यासाठी आपल्याला 75% सबसिडी मिळते. तर अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर सर्वात आधी येथे आपल्याला महा-डी-बी-टीची लिंक ओपन करून घ्यायची आहे. महा-डी-बी-टीची लिंक ओपन करून झाल्यानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल व इथे आपल्याला खाली लॉग इनवरती 2 ऑप्शन पाहायला मिळतील. वापरकर्ता आय डी व आधार क्रमांक टाकून. जर आपल्याकडे वापरकर्ता आय डी नसेल तर आपल्याला वापरकर्ता आय डी कशा प्रकारे तयार करायचा आहे याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे. तो व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तो व्हिडिओ सर्वांनी पाहावा. इथे आता आधार क्रमांकावरती क्लिक केल्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे व इथे ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे. ओ टी पी पाठवा ऑप्शन पाहायला मिळेल. ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे. ओ टी पी पाठवावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार क्रमांकाचा जे मोबाईल नंबर रजिस्टर आहे अशा मोबाईलवरती 6 अंकी ओ टी पी येईल. तो ओ टी पी इथे टाकायचा आहे. ओ टी पी तपासावरती क्लिक करायचं आहे. ओ टी पी तपासावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर इथे आपण पाहू शकता, इथे आपल्याला आपली प्रोफाईलची स्थिती 100% दाखवेल. तर वरी आपले नाव दाखवेल व इथे अर्ज करा हा ऑप्शन पाहायला मिळेल. अर्ज करावरती क्लिक करायचं आहे. अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खूप सारे ऑप्शन पाहायला मिळतील. इथे कृषी यांत्रिकीकरण याच्या पुढे बाबी निवडा हा ऑप्शन पाहायला मिळेल. इथे आपण पाहू शकता कृषी यांत्रिकीकरण व बाबी निवडा हा ऑप्शन पाहायला मिळेल. बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे. बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर इथे मुख्य घटकवरती क्लिक करायचं आहे. मुख्य घटकवरती क्लिक केल्यानंतर जो पहिला ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी याच्यावरती क्लिक करायचं आहे व तपशीलवरती क्लिक करायचं आहे. तपशीलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे मनुष्यचलित अवजारे हा ऑप्शन पाहायला मिळेल. मनुष्यचलित अवजारेवरती क्लिक करायचं आहे. मनुष्यचलित अवजारेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपण यंत्रसामग्री अवजारे याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला टोकन यंत्र हा ऑप्शन पाहायला मिळेल. त्यावरती आपण पाहू शकता टोकन यंत्रावरती क्लिक करायचं आहे. टोकन यंत्रावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली मशीनचा प्रकारमध्ये टोकन यंत्र निवडायचे आहे व इथे आपल्याला पूर्वसंमती त्यांना द्यायची आहे. इथे टिक मार्क करायचं आहे व इथे खाली आपल्याला जतन करा हा ऑप्शन पाहायला मिळेल. जतन करावरती क्लिक करायचं आहे. जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. इथे आपण पाहू शकता घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. याच्यावरती ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अर्ज सादर करा हा ऑप्शन पाहायला मिळेल. अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे. इथे वरी पाहू शकता अर्ज सादर करा ऑप्शन पाहायला मिळेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे ओके करायचं आहे व इथे आपण पाहू शकता पहा हा ऑप्शन पाहायला मिळेल. पहावरती क्लिक करायचं आहे. पहावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जेवढे आपण अर्ज केले असतील ते सर्व अर्ज दाखवेल. इथे प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे व प्राधान्य क्रमांक निवडून झाल्यानंतर इथे टिक मार्क करायचं आहे कप्प्यामध्ये त्या व अर्ज सादर करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे असं इन्फॉर्मेशन येईल. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. इथे आपल्याला पाहू शकता आपल्या साध्या मेसेजमध्येही आपण यशस्वीपणे अर्ज केला आहे अशा प्रकारे माहिती येईल. तर इथे आपण पाहू शकता छाननी अंतर्गत अर्जवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण जेवढे अर्ज केलेले असतील ते सर्व अर्ज आपल्या समोर ओपन होतील. तर इथे आपण डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करून आपले अर्जही पाहू शकता व इथे अर्ज जर कॅन्सल करायचा असेल तर कॅन्सलवरती क्लिक करून अर्ज कॅन्सल करू शकता. अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.